नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आर-आर-बी ग्रुप डी विषयी महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, की 23 जानेवारीपासून ठीक आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर सुरुवात झालेली आहे, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम अजून आहे. ठीक आहे. संभ्रम आहे. त्याचबरोबर वयासंदर्भात संभ्रम असेल किंवा इतर गोष्टींचा संभ्रम असेल, तयारी संबंधित संभ्रम असेल. भरपूर गोष्टींच्या मित्रांनो अडचणी विद्यार्थ्यांना येत आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. वयासंदर्भात काहींना वाटते, की बाबा मी इलिजिबल नाहीये आर-आर-बी ग्रुप डी साठी. काहींना वाटते, की अभ्यास कसा करायचा, अभ्यास हार्ड असतो. ठीक आहे. काहींना वाटते, की बाबा नेमकी फिजिकल टेस्ट असते का नसते आणि कशी असते. ठीक आहे. एज काय, पात्रता काय, अभ्यासक्रम काय, पेट म्हणजेच काय. त्याचबरोबर मित्रांनो ऍक्च्युली फॉर्म किती तारखेपर्यंत भरायचा आहे, कधीपासून सुरू झालेला आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो मुलांना अडचणीच्या ठरत असतात. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघतील त्यांनाच ग्रुप डी ची पोस्ट मिळणार आहे. त्याचं कारण पण तुम्हाला नंतर मी सांगणार आहे, का मिळणार आहे. ठीक आहे. कारण जाणून घ्यायचं असेल आणि 100% सिलेक्शन मिळवायचं असेल मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आता इम्पॉर्टंट डेट अँड टाइम. ठीक आहे. इम्पॉर्टंट डेट अँड टाइम. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, की फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस कधी चालू झालेली आहे? 23 जानेवारी 2025. ठीक आहे. म्हणजे आजपासून ही फॉर्म भरण्याची सुरुवात प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याचबरोबर इथं क्लोजिंग डेट तुम्हाला दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर या 2 डेट तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बरेच जण विद्यार्थी काय म्हणत असतील, सर फॉर्म सुटल्यात, मी 22 फेब्रुवारीला फॉर्म भरतो. तर असं करून चालणार नाही. 22 फेब्रुवारीला फॉर्म भरायला गेलात, ठीक आहे, आणि काही तांत्रिक अडचणी आलीत, तर फॉर्म नाही तुमचा सबमिट होणार. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फॉर्म ठीक आहे कधीपर्यंत भरायला पाहिजे? कमीत कमी मित्रांनो 10 ते 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरावे लागतील. ठीक आहे. तोपर्यंत फॉर्म भरून घ्या. पुढचं कुणी बघितलंय मित्रांनो, संधीच नाही मिळाली तर, पण या दरम्यानच फॉर्म भरायचा विचार करा किंवा त्याच्या आत लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून घेणं खूप गरजेचं आहे. आणि फॉर्म भरताना मित्रांनो चुका करू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांनो प्रॉब्लेम येतात, की चुकतात. चुकल्यानंतर त्यात रिकलेक्शन, ठीक आहे, रिकलेक्शनचा ऑप्शन असतोय. रिकलेक्शन तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यासाठी मित्रांनो प्रत्येक रिकलेक्शनला म्हणजे एकदा तुम्ही फॉर्म भरला आणि चूक जर काय झाली, तर एक चूक दुरुस्त करायला मित्रांनो ₹250 लागतात. एक चूक म्हणजे एकदा समजा आता समजलंय मला, हा या 4-5 चुका आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत मला. माझ्या नावामध्ये असेल, जन्म डेट मध्ये असेल किंवा इतर असेल, त्या दुरुस्त करायच्या आहेत. तर तुम्हाला एकदा तुम्ही चेंजेस करताय, ₹250 तुम्हाला भरावे लागणार आहेत. नॉन रिफंडेबल आहे बरं का, ते परत मिळणार नाही. आणि परत मित्रांनो परत तुम्हाला आठवलं, की नाही नाही अरे मी जातीचा दाखला नॉन क्रिमिनल ऍडच केलं नाही, मला नॉन क्रिमिनल तिथे ऍड केलं पाहिजे. परत तुम्हाला ₹250 भरावे लागणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जेवढ्या वेळेस तुम्ही परत फॉर्म दुरुस्त करायचाल, परत तुम्हाला ₹250 भरावे लागणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे समजा पहिल्यांदाच फॉर्म भरताना चूक करू नका. ठीक आहे. चूक करू नका आणि झालीच चूक तर सगळ्या चुका दुरुस्त बघून घ्या काय काय राहिलेलं आहे आणि एकदाच पे करा 250. नाहीतर प्रत्येक वेळेस तुम्हाला 250 खर्च करावे लागणार आहेत. आणि मी तर म्हणतो की 250चा विचारच सोडा. पहिल्याच वेळी फॉर्म भरताना क्लिअर भरा. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरपूर तुम्हाला गोष्टी तिथं क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो इथं काय सांगितले, क्लोजिंग डेट इथं काय दिले बघा, क्लोजिंग डेट अँड टाइम फॉर ऍप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे नंतर क्लोजिंग झाल्यानंतर तुमची फी वगैरे सबमिशनचं हे लक्षात ठेवा 24 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर डेट अँड टाइम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन्स इन ऍप्लिकेशन फॉर विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फीज. ठीक आहे. बघा 25 बघा मॉडिफिकेशन तुम्ही कधीपर्यंत करू शकता, 25 फेब्रुवारी पासून ते 6 मार्च पर्यंत तुम्हाला ते दिलेलं आहे. मॉडिफिकेशन काय दुरुस्त करायचं असेल तर इथे काय सांगितलं, प्लीज नोट डिटेल fill in create an account form and
chosen railway cannot be modified. ठीक आहे. परत मित्रांनो चेंज होणार नाही, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदाच मित्रांनो भरताना फॉर्म व्यवस्थित भरा, परत तुम्हाला ते झंझटच नको. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगेन. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात मित्रांनो. ठीक आहे, एकच मिनिट. तर बघा मित्रांनो, पुढे महत्वाचं आहे. आता मित्रांनो सगळ्याच गोष्टी आपण बघतोय. ठीक आहे, मग तुम्हाला आता इथं ऍक्च्युली पेमेंट किती असणार आहे, तुम्ही ग्रुप डी चा फॉर्म भरताय, पेमेंट किती मिळणार आहे तुम्हाला. तर बघा तुमचं जे पेमेंट असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, 7 CPC पे. ठीक आहे, 7 CPC पे मॅट्रिक्स म्हणजे 18,000 तुमचं बेसिक असणार आहे, प्लस तुम्हाला अलाउन्सेस वगैरे सगळ्या गोष्टी मिळून 25,000च्या आसपास तुमचं पेमेंट जातंय. ठीक आहे, ॲज पर हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो एज लिमिट किती आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एजचा प्रॉब्लेम आहे की माझं एज झालेलं आहे सर. भले झालेलं नसते, पण त्यांना वाटतं की माझं सर एज झालेलं आहे, मी नाही फॉर्म भरू शकत. तर लक्षात घ्या, तुमचं एज ठीक आहे ओपन मध्ये असाल तर तुम्ही 18 ते 36 पर्यंत, म्हणजे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 36 पर्यंत तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता. तुमच्या आसपास कोणी असेल तर लवकर फॉर्म भरायला लावा त्यांना ग्रुप डी. आता मित्रांनो या ठिकाणी तुमचं ठीक आहे, तुम्हाला पोरं बाळ झाली असली तरी तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे, लक्षात घ्या, तुमच्या पोराबरोबर तुम्ही पेपर देऊ शकता. त्यामुळं 18 ते 36 इयर पर्यंत एक्झाम देऊ शकता. काय कायांचं वय 35 असते, पण असं वाटतं त्यांना की माझं एज झालेलं आहे ओपन मधल्या कॅटेगरी वाल्यांना. ठीक आहे, सांगा त्यांना की फॉर्म भरू शकता तुम्ही. कास्ट वाल्यांना आणि मित्रांनो त्यामध्ये सूट आहे, प्लस 3 वर्ष. ओबीसी मध्ये असाल तर 3 वर्ष, SC ती वेगळं, तुम्हाला पुढे सांगणारच आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हा लक्षात ठेवा. जर ओपन ओबीसी मध्ये असाल तर 39 पर्यंत फॉर्म भरू शकताय. सांगा आपल्या आसपास कोण वॅकन्सी आपण म्हटलेलं की बाबा तिथं वॅकन्सी वाढण्याची शक्यता होती, पण मित्रांनो इथं दिलंच नाही त्यांनी. इथं 32,438 एवढ्याच जागा असणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, अपेक्षा होती. आपण काय करूयात मित्रांनो, काय तर त्या संदर्भात एक चळवळ उभी करूयात. ठीक आहे, चळवळ उभी करून 32,438 हे लाखापर्यंत कशी जाईल, कारण तुम्हाला माहिती आहे मागं भरती झाली त्यामध्ये लाख आकडा होता, 1 लाख प्लस जागा होत्या. ठीक आहे, आपण ती चळवळ उभी करायचा विचार चालू आहे आपला. तर त्यासाठी मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे. 32,438 सध्या वॅकन्सी आहेत, ही काय कमी नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता मित्रांनो पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा आपण पगार बघितलं मित्रांनो, वय वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहे. ठीक आहे, एकच मिनिट. बघा आता मित्रांनो इथं हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे, इथं लक्षात घ्या, इथं सांगितलंय बघा, मेन्शन केलेलंच आहे आपल्या 13 नंबरच्या फॉर्म मध्ये. इथं बघा, इथं काय सांगितलंय मित्रांनो, 250 रुपये. म्हणजे तुम्ही समजा चेंजेस काय करायचं म्हटलं तर चेंजेस करायचं असेल तुम्हाला फॉर्म मध्ये तर 250 रुपये चेंजेस करताना, प्रत्येक वेळेस चेंजेस करताना 250 रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजे कधीपासून कधीपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता, 25 फेब्रुवारी पासून 6 मार्च पर्यंतच तुम्ही चेंजेस करू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मित्रांनो ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकताना व्यवस्थितच टाका. ठीक आहे, ओन नंबर तुमचा नंबरच टाका. ठीक आहे, वडिलांचा टाकत असाल तर तो परत इथं तुम्हाला सगळं चेक करणं गरजेचं आहे, तर टाकताना त्या पद्धतीने व्यवस्थित टाका. ईमेल ID आणि मोबाईल नंबर यात चूक करू नका, गफलत करू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांची गफलत होते मित्रांनो, परत प्रॉब्लेम नको. ठीक आहे, आता बघा मित्रांनो पुढे जाऊयात आपण, पुढचा पॉइंट बघू. ठीक आहे, हा एकच मिनिट, पुढे जाऊयात आपण अजून. ओके, लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, हे विसरायचं नाही. नकारात्मक गुण पद्धती आहे निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, आता निगेटिव्ह मार्किंग किती आहे मित्रांनो, ठीक आहे, प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1/3 गुण कट होणार आहे. 1/3 गुण कट होणार आहे, हे लक्षात ठेवा प्रत्येक चुकीच्या उत्तराला. ठीक आहे, आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे
की पहिल्यांदा लेखी परीक्षा असणार आहे, नंतर फिजिकल असणार आहे, मेडिकल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे, हा हे लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. बघा आता एज डिटेल्स आपण बघू प्रॉपर. ठीक आहे, हे वाचून घ्या. हे जे फिजिकल हँडिकॅप आहे, मेडिकल स्टँडर्ड्स फॉर द पोस्ट, हे बघून घ्या. तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देईल. महत्वाचे मित्रांनो पॉईंट घेणार आहे सगळ्या गोष्टी. मित्रांनो इथे काय सांगितले, सिटीजन ऑफ इंडिया किंवा सिटीजन ऑफ नेपाळ, नेपाळचे फॉर्म भरू शकतात, किंवा सब्जेक्ट ऑफ भूटान, ठीक आहे, और टिबेटियन रेफ्युजी, हे लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता मित्रांनो एज लिमिट बघा, महत्वाचा पॉइंट आहे हा एज लिमिटचा. लेवल 1 पोस्ट लेवल 1, ठीक आहे, 18 ते 33 पर्यंत अगोदर होत होतं. मित्रांनो कोविड-19 मुळे मित्रांनो तुम्हाला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळाले, एक्स्ट्रा वाढवून मिळालेलं आहे. म्हणजे ओपन साठी मित्रांनो 18 ते 36 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, 18 ते 36 पर्यंत फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ठीक आहे, त्याचबरोबर इथे सांगितलेलं आहे बघा, ओबीसी नॉन क्रिमिलियर, ओबीसी नॉन क्रिमिलियर, ठीक आहे, क्रिमिलियर नाही, नॉन क्रिमिलियर 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे 36 + 3 म्हणजे झाले किती, 39 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांचं वय आता 38 आहे ते पण फॉर्म भरू शकतात, इलिजिबल आहेत. 39 आहे ते पण फॉर्म भरू शकतात. तुमच्या आसपास कोणी जर असेल मित्रांनो तर त्यांना ही बातमी त्या फॉर्म भरू शकता. ठीक आहे, कोणाचे चुलते असतील, काका मामा वगैरे, दादा तात्या वगैरे, कोणी असू द्या, त्यांना सांगा फॉर्म भरू शकता, एक्झाम देऊ शकता. मित्रांनो बऱ्याच जणांचं गव्हर्नमेंट नोकरीचं स्वप्न धुईला मिळालेलं असतंय. ठीक आहे, असं वाटत असतं एज झाले आता नाही देऊ शकत, त्यांना ही सुवर्ण संधी आहे. सांगा फॉर्म भरायला, परत परत ही संधी येत नाही. ठीक आहे, आता 3 वर्ष वाढवून मिळाल्यात कोविड-19 मुळे. 37, 38, 39 वाल्यांना सांगा, ओबीसी मध्ये असणाऱ्यांना आणि ओपन मध्ये असणाऱ्यांना 36 पर्यंत आहे. 36 मध्ये असेल कोण ओपन तर त्यांना आवर्जून सांगा. ठीक आहे, ही तुमची जबाबदारी आहे. सांग, नाही तर म्हणाल माझा स्पर्धक वाढतोय, मी का सांगू. ही चूक करू नका. स्पर्धक वगैरे काही नसते, आपणच सगळे निर्माण करतो स्पर्धक. तुम्ही जर स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. ठीक आहे, 10 लाख काय 20 लाख फॉर्म मिळून द्यात, प्रॉपर तयारी करा. ना आपण तयारी करून घेतोय. आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, या कोर्सच्या माध्यमातून आपण तयारी करून घेतोय. कोर्सची फी काय जास्त नाहीये मित्रांनो. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्यान तुमचं कव्हर होते. सामान्यांमध्ये विज्ञान पण तुमचं बऱ्यापैकी कव्हर होते. तर या कोर्सची फी मित्रांनो तुमची किती आहे, 3000 रुपये फी होती, पण तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट देऊन आपण 599 मध्ये देतोय. ठीक आहे, हा कोर्स 599 मध्ये तुम्हाला मिळतोय. ही सुवर्ण संधी आहे. ऑफर लिमिटेड टाइम पुरती असणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, SJN अकॅडमीच्या ऍपवर जायचं आहे आणि कोर्स घेऊन टाकायचा आहे. प्लस GST म्हणजे काय, एक 20 रुपये फक्त GST लागते वरती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे यामध्येच प्लस GST आहे, इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागतात. म्हणजे 620 च्या आसपास, आणि त्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल. जाऊन लवकर बघा, ऑफर लिमिटेड टाइम पुरती आहे. ठीक आहे, व्हॅलिडिटी मित्रांनो बॅचची 6 महिने असणार आहे. ठीक आहे, 6 मंथ असणार आहे. यामध्ये मित्रांनो रेकॉर्डेड लाईव्ह सेशन तुम्हाला मिळतं. मित्रांनो यामध्ये बघा अंकगणित म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे पण आहे, लक्षात ठेवा. लाईव्ह तुम्हाला मिळणारच आहे. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तावर जास्त आपला भर असतोय. ठीक आहे, 55 मार्काला गणित बुद्धिमत्ता हे तुम्हाला माहिती आहे. वैयक्तिक लक्ष तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईनं लक्ष असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो 200+ तास पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे. कितीही तुमचं गणित कच्चं असून द्या, परफेक्ट केलं जाणार आहे. ठीक आहे, प्रकरणावर आधारित मित्रांनो टेस्ट पण तुम्हाला दिले जाणार आहेत. पहिल्या काही विद्यार्थ्यांना मित्रांनो कोर्सवर आकर्षक सवलत आहे, त्यामुळे लवकर जावा, बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, हा तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता, 8626095553. ठीक आहे, 8626095553 हा नंबर लक्षात ठेवा. ओके, हा हे लक्षात ठेवा. रेल्वे ग्रुप D आपल्याला परफेक्ट तयारी करायची आहे. माझं नाव सूरज नलवडे, सूरज सर. ठीक आहे, कंप्लीट तयारी तुमची होणार आहे, काळजी करायची काय आवश्यकता नाही. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, आपल्या भरपूर विद्यार्थ्यांना आपला सपोर्ट झालेला आहे, मिळालेला आहे. तुम्हाला पण जर सपोर्ट हवा असेल, कारण सपोर्ट शिवाय काहीच होत नाही. आपला वैयक्तिक सपोर्ट असतो, 100% रिझल्ट येणार तुमचा, गॅरंटी देतो आपण. ठीक आहे, हा तर बघा एज बघत होतो आपण. ओबीसी नॉन क्रिमिलियर साठी मित्रांनो
3 इयर म्हणजे 3 इयर 36 + 3 39 SC ST असेल, ठीक आहे, SC ST असेल तर त्यांना लक्षात ठेवा 5 इयर्स म्हणजे 36 + 5 41 41 मित्रांनो. सांगा SC ST मध्ये कोण असेल त्यांना 40-41 वर्षाचे असतील त्यांना सांगा की बाबा फॉर्म भर, संधी आल्या परत अशी नाही संधी मिळत, सांगा फॉर्म भरायला लावा, ठीक आहे. हा आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल विथ ॲटलिस्ट 6 months सर्व्हिस आफ्टर, म्हणजे मित्रांनो इथे किती दिलं 6 इयर दिलेलं आहे. ओबीसी, ठीक आहे, नॉन क्रिमिलियर हे सांगितलेलं आहे, ठीक आहे, 6 इयर हे लक्षात ठेवा. बघून घ्या, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतोय. इथं बघा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळं बघून त्या सगळं दाखवत बसलो तर वेळ जाईल. तुम्हाला फक्त स्क्रीन दाखवलेलं आहे, बघून घ्या. एज क्रायटेरिया सगळ्या गोष्टी. आता मित्रांनो 18 ते 36 हे कसं गणलं जाणार आहे तर इथे दिले बघा 2/1/1989, ठीक आहे. जर तुमचं वय ओपन मध्ये असाल आणि 1989 नंतरचे असाल तर तुम्ही इलिजिबल आहात. 2 जानेवारी 1989 नंतरचे याला इलिजिबल आहेत. जर तुम्ही 1 जानेवारी 1988 असाल तर तुम्ही इलिजिबल नाही ओपन कॅटेगरीसाठी. आणि ओबीसी साठी, ओबीसी नॉन क्रिमिलियर साठी मित्रांनो 2 जानेवारी 1986. जर 2 जानेवारी 1986 नंतर जे तुम्ही जन्मलेला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, संधी आहे तुम्हाला, ठीक आहे. SC ST साठी 2 जानेवारी 1984च्या पुढील म्हणजे 1984, 1985, 1986 कोण असाल तर ते फॉर्म भरू शकता, त्याच्या अगोदरचे फॉर्म भरू शकत नाहीत, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे. जर 1 जानेवारी 2007च्या अगोदरचे असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्ही 2 जानेवारी 2007चे असाल, 2 जानेवारी 2007, ठीक आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे, फॉर्म भरू शकत नाही. ओके, हा महत्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर सगळा खेळ आहे, एज महत्वाचा आहे. आता मित्रांनो आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बऱ्याच जणांना माहिती नाही, कितवी 10वी पास, ठीक आहे, 10वी पास किंवा मित्रांनो किंवा ITI, ITI लक्षात ठेवा, एकच मिनिट, किंवा ITI लक्षात ठेवा, किंवा ITI हा क्रायटेरिया, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, 10वी पास किंवा ITI. ओके, हा पुढे बघा. आता मित्रांनो फीज बऱ्याच जणांना वाटतं की बाबा किती फी असणार आहे, म्हणजे फॉर्म भरायला किती फी जाणार आहे आपली. तर फॉर्म भरायला बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ठीक आहे, ओपन मध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला फी आहे, ठीक आहे, 500 रुपये, ठीक आहे. ओपन मध्ये असाल तर 500 आहे, ठीक आहे. इथे काय सांगितलंय, फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द फी कन्सिजन कॅटेगरी मेन्शन बिलो ॲट दिलेला आहे वगैरे ते, ठीक आहे. आउट ऑफ दिस फीज 500 अँड अमाऊंट 400 रिफंड, म्हणजे हे तुम्हाला 400 रुपये रिफंड मिळणार आहेत, लक्षात ठेवा, रिफंड ड्यू कोर्स, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता मित्रांनो पुढे पुढे काय सांगितले बघा, PWBD फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू SC ST मायनॉरिटी कम्युनिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, त्याचबरोबर मित्रांनो सांगितले OBC वगैरे, यांना फी किती आहे मित्रांनो लक्षात घ्या. तर फी आहे 250 रुपये, लक्षात ठेवा, 250 रुपये फी आहे, ठीक आहे, 250 रुपये, 500 250 हे लक्षात ठेवा. ओके, हा चला पुढे. आणि मित्रांनो 250 शाल बी रिफंडेड मिळू शकते, ठीक आहे, रिफंडेड मिळू शकते, ठीक आहे, CBT दिल्यानंतर ना, ठीक आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दिल्यानंतर CBT, ठीक आहे, म्हणजे पहिली तुमची एक्झाम CBT आहे, नंतर PET आहे, नंतर तुमचे मेडिकल चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी होणार, हे लक्षात ठेवा. ओके, हा आता पुढे बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाऊयात. एक्झाम फी बघितलं, आता सिलेबस डायरेक्ट बघू आपण. सिलेबस महत्वाचा आहे आपल्यासाठी, ठीक आहे.
सिलेबस जेवढं काही महत्वाचं आहे ते तुम्हाला दाखवतोय मी, ठीक आहे, आणि सांगतोय तेवढंच करा, प्रॉपर करा, 100% फायदा होऊन जाईल तुम्हाला. लईच खाली आलो काय आपण. संपलं वाढतं, एकच मिनिट. मित्रांनो सिलेबस बघा. मित्रांनो इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्याला CBT म्हणतो आपण. काय म्हणतो? CBT म्हणत असतो, CBT, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता विषय कुठले कुठले असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा. विषय आहेत तुम्हाला बघा, जनरल सायन्स आहे, किती गुणांसाठी? 25 साठी आहे, ठीक आहे, 25 साठी. मॅथमॅटिक्स आहे, 25 प्रश्न असणार आहेत, 25 प्रश्न. त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे गणिताचे मित्रांनो 25, रिझनिंगचे 30, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअरचे 20. समजलं? म्हणजे बघा सायन्सचे 25 आणि आपले जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअरचे 20 झाले किती मित्रांनो? बघा 25 आणि हे 20 झाले 45 आणि गणिताचे मित्रांनो 55. असे करून मित्रांनो 100 गुणांची 100 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी हा एक्झाम होणार आहे. वेळ किती आहे मित्रांनो? 90 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे, 90 मिनिटं. प्रत्येक उत्तराला मित्रांनो, चुकीच्या उत्तराला 1/3 गुण, 0.33% तुमचे गुण कटले जाणार आहेत. म्हणजे समजा 1 मार्क आहे, 1 मार्कापैकी तुम्हाला 0.33 मार्क तुमचे वजा केले जाणार आहेत प्रत्येक प्रश्न चुकल्यानंतर. हे लक्षात ठेवा. समजलं? विषय लक्षात ठेवा. नॉर्मली सांगतो तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर सामान्य, करंट अफेअर आणि विज्ञान आहे. एवढीच तयारी आपली परफेक्ट करायची आहे, ठीक आहे. तर तुमची तयारी परफेक्ट होईल. आपली बॅच घ्या. बॅचची फी जास्त नाहीये, 599 मध्ये तुम्हाला कोर्स मिळतोय ऑफर मध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर जावा डायरेक्ट घेऊन टाका. हा कोर्स आहे, ठीक आहे, हा कोर्स आहे. तुम्हाला इथं कोर्स पण दाखवलेला आहे, ठीक आहे. हा चला मित्रांनो, हा सिलेबस लक्षात ठेवा. आता सिलेबस तुम्हाला इथं डिकोड केलेला आहे बघा. प्रत्येक गोष्ट मॅथमॅटिक्स सांगितलेलं आहे. मॅथमॅटिक्स मध्ये काय दिलेलं आहे? नंबर सिस्टीम असेल, बोर्ड मास, डेसिमल, फ्रॅक्शन, लसाई मसावी, गुणोत्तर प्रमाण, त्याचबरोबर मित्रांनो शेकडेवारी आहे, ठीक आहे. टाइम अँड वर्क आहे, टाइम अँड डिस्टन्स आहे, सिंपल म्हणजे साधारण व्याज, चक्रवाढ व्याज आहे, क्षेत्रफळ आहे, ट्रिग्नोमेट्री, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्क्वेअर रूट असेल, वर्ग आणि वर्गमूळ असेल, एज वरील वयावरील प्रश्न असतील मित्रांनो, ठीक आहे. कॅलेंडर वरील, क्लॉक वरील, पाईप म्हणजे नळ व टाकीवरील, सगळे आपण प्रॉपर तुम्हाला बॅच मध्ये देत आहोत. त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करा. 100% तुमची तयारी परफेक्ट होईल. रिझल्टची गॅरंटी आपण देतोय. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग चे पण मित्रांनो तुमचे सगळे म्हणजे काय काय दिलेलं आहे तुम्हाला? अॅनॉलॉजीज आहे, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील, रिलेशनशिप असतील म्हणजे अक्षरमाला असेल, ठीक आहे, समसंबंध असेल, नातेसंबंध असेल, ठीक आहे, एज असेल, त्याचबरोबर मित्रांनो लयबद्ध मालिका, अक्षर मालिका, त्याचबरोबर विसंगत घटक, कॅलेंडर, या सगळ्या गोष्टी तुमच्या मित्रांनो यात कव्हर होतात. ते तुम्ही इथं सिलेबस बघू शकता. ओके. हा जनरल सायन्सचं पण तुम्हाला दिलेलं आहे. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ठीक आहे, हे सगळं तुमचं कव्हर होणार आहे, ठीक आहे. 10th स्टँडर्ड लेवल असणार आहे CBSE ची. ओके. जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, स्पोर्ट्स वर येतात प्रश्न, कल्चर वर येतात, ठीक आहे, सांस्कृतिक वर, पर्सनॅलिटीज, व्यक्ती वर प्रश्न येतात मित्रांनो, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रावर प्रश्न असतात, पॉलिटिक्स, राजकारणावर, राज्यशास्त्र विषय असतो मित्रांनो, प्रश्न असतात. हे लक्षात ठेवा. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरून प्रश्न असतात. हे सगळं मित्रांनो प्रॉपर तुमची तयारी सगळ्या गोष्टीची होणार आहे बॅच मध्ये आपल्या, ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो जेव्हा तुमची एक्झाम होईल, ठीक आहे, जेव्हा तुमची एक्झाम होईल, CBT होईल, CBT नंतर मित्रांनो तुम्हाला पेटसाठी बोलवलं जातं, ठीक आहे. पेटसाठी नॉर्मलायझेशन वगैरे करून तुमचे गुण शिफ्ट वाईज एक्झाम असते. झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेटसाठी बोलवलं जातं. पेट एक्झाम म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, PET पेट, ठीक आहे, पेट. आता पेट एक्झाम कशा म्हणजे तुमचे फिजिकल टेस्ट कसे असते तर ते बघून घ्या. तर मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुषांसाठी, ठीक आहे, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी, पुरुष आणि स्त्री. तर बघा पुरुषांचं बघू मित्रांनो, 100 मीटर, ठीक आहे, 100 मीटर तुम्हाला 35 किलो वजन असतं.
ती गोणी असते ते घेऊन तुम्हाला जावं लागतं. 2 मिनिटात ते पार करावं लागतं. 100 मीटर 2 मिनिटात 35 किलो घेऊन. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला पुढे नंतर 1000 मीटर रनिंग असते. ठीक आहे. ते तुम्हाला 4 मिनिटं 15 सेकंदमध्ये कव्हर करायचे असतात. 1000 मीटर. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीला 1600 मीटर असते. 5-10 मध्ये तुम्हाला कव्हर करावं लागते. इथं मित्रांनो 1000 मीटर आहे. 4 मिनिटं तुम्हाला 15 सेकंदात ते कव्हर करायचे असते आणि होतं कव्हर मित्रांनो, काय अवघड नाही. सोपे आहे, ते होऊन जातं. ठीक आहे. महत्वाचं आहे लेखी एक्झाम. लेखी एक्झाम क्रॅक करणं खूप गरजेचं आहे. महिलांसाठी मित्रांनो 20 किलोची गोणी घ्यायची आहे. ठीक आहे. 20 किलोची गोणी 100 मीटरच जायचं आहे, सेम आहे आणि 2 मिनिटात ते कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आणि 1000 मीटर जे आहे ना मित्रांनो, मुलींसाठी 1000 मीटर 5 मिनिटं 40 सेकंदात तो कव्हर करायचे. 1000 मीटर. ठीक आहे. महिलांसाठी. हे लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर ना तुम्हाला परत डॉक्युमेंट मेडिकल वगैरे होत असतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याची PDF तुम्हाला दिली जाणार आहे. नॉर्मलायझेशन आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही बॅच जॉइन करा. बॅच तुम्हाला दाखवतो परत एकदा. ही बॅच आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य सगळं तुमचं कव्हर होत आहे. ठीक आहे. रेल्वे ग्रुप डी. ठीक आहे. सगळं बेसिक पासून काठिण्य पातळीची उदाहरणं तुमचे कव्हर केले जातात गणित बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे. सगळं परफेक्ट तयारी असते. टेस्ट असतात. सगळ्या गोष्टीची प्रॉपर सगळं तुमची तयारी करून घेतली जाते. महत्वाचं म्हणजे तुम्हाला वैयक्तिक सपोर्ट असतो आणि रिझल्टची पण आपण गॅरंटी देत असतोय. तर मित्रांनो ही सुवर्ण संधी गमवू नका. ठीक आहे. या नंबरशी अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 8626095583 किंवा डिरेक्ट मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लिंकवर जावा आणि कोर्स जॉईन करा. ठीक आहे. कोर्स जॉईन केलं की लगेच मित्रांनो आपलं कम्युनिकेशन चालू होईल. ठीक आहे. त्याचबरोबर ऍडमिशन केल्यानंतर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा सर ऍडमिशन झालं म्हणून किंवा कॉल करा. ठीक आहे. तर मित्रांनो ही सुवर्ण संधी गमवायची नाही. आपल्याला सिलेक्शन मिळवायचं आहे. अभी नाही तो कभी नाही. आणि महत्वाचं म्हणजे सांगा सर्वांना की एज लिमिट किती आहे. ठीक आहे. 18 ते ओपन साठी 36 आहे आणि ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये असाल तर 18 ते 39 पर्यंत आहे. SC मध्ये असाल ST मध्ये असाल तर 18 ते 41 पर्यंत आहे. हे सांगा एज लिमिट. तुमच्या आसपास कोणी असेल तर त्यांना नक्की ही सूचना द्या. बऱ्याच जणांना वाटतं की एज लिमिट खूप कमी असणार आहे, आपण नाही भरू शकत. ठीक आहे. आपलं एज झालेलं आहे. भले 31 समजा वय चालू असेल त्यांना वाटतं की नाही माझं तर एज संपलेलं आहे, मी नाही भरती देऊ शकत. ही संधी आहे. परत अशी संधी येणार नाही. तर सांगा आणि बॅच जॉईन करा. 100% मित्रांनो तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देतो. आणि आपल्या चॅनलवर पण मित्रांनो रेल्वे संदर्भात अपडेट असेल, लेक्चर्स काही महत्वाचे तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमची तयारी होणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन करून ठेवा. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अभी नाही तो कभी नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला रेल्वेमध्ये जायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हीच वेळ आहे. ओके. चालेल मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भारत.